नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नैनाचं डोहाळ जेवण करण्याचा रोहिणीने आता डाव रचलेला आहे आणि ऐन डोहाळ जेवणाच्या दिवशी ती नैनाची आणि कलाची म्हणजे नैनाच्या मूर्खपणामुळे कलाची पण आता चांदेकरांच्या घरातून हकलपट्टी करण्याचं रोहिणीने ठरवलेलं आहे। एवढंच नाही तर तिने सरोजलाही सांगितलेलं आहे की एकदा का हे सत्य मी समोर आणलं तर तू जे आजपर्यंत केलेलं नाही त्या खरे बहिणीबरोबर ते करायचं आहे, एवढं लक्षात ठेव। आणि सरोज पण या गोष्टीसाठी तयार झालेली आहे। जर चांदेकरांची फसवणूक होणार असेल तर मी या गोष्टीसाठी तयार आहे असं सरोजने इकडे रोहिणीला सांगितलेलं असतं। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार, पण हा सगळा डाव कलापर्यंत येणार आहे। रोहिणी आणि राहुलचं बोलणं कला ऐकणार आहे, तेव्हा कलाला कळणार आहे की नक्की काय झालेलं आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे रोहिणी आबा सर्वजण असतात, आबांना चहा दिलेला असतो आणि मग संगीता रोहिणीला विचारत असते की तुम्हाला काय द्यायचं का रोहिणी मॅडम। तेव्हा रोहिणी म्हणते की मिसेस खरे, तुम्ही तर नैनाची काळजी घ्यायला थांबलेला आहात ना, मग तुम्ही हे बाकीच्या गोष्टी कशाला करत असता, तुम्ही फक्त नैनाची काळजी घ्या ना। आणि आणखी बोलायचं आहे म्हणजे की तुम्हाला नैनामध्ये बदल दिसत नाही का, कारण नैनाचं वागणं चिडचिडेपणा जरा जास्तच वाढलेला आहे। तेव्हा संगीता सांगू लागते, हो ना, मलाही ते नेहमीच दिसत आहे असं संगीता स्पष्टपणे सांगते। तर इकडे तंद्री लागलेली असते ती काजलची आणि त्याचवेळी दिनकर तिथं आलेला असतो आणि दिनकर काजलला म्हणतो, काय झालं गं, कसली तंद्री लावून बसलेली आहे। तेव्हा काजल म्हणते, काही नाही बाबा। तेव्हा दिनकर म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, डोक्यात काय विचार आहेत ना ते सगळे काढून टाकायचे आहेत। तेव्हा काजल स्पष्टपणे सांगते की जर मला लग्नच करायचं नाही तर मी डोक्यात कोणते विचार घेऊन बसू, काही गरजच वाटत नाही मला त्याची। संगीताचा फोन आलेला असतो, दिनकर संगीताशी बोलत असतो, काय झालं गं संगीत, इकडं सगळं ठीक आहे ना। तेव्हा संगीता सांगू लागते की अहो इकडे ना खरंच आपल्या एका लेकीचा संसार तर सुरळीत झालेला आहे हे पाहायला मिळत आहे, कारण आता नैनाची सासू म्हणजे रोहिणी मॅडम ज्या आहेत ना त्यांच्याबद्दल मी उगीच गैरसमज करून घेतलेले होते, पण त्या खूप चांगल्या आहेत, आपल्या नैनीची खूप काळजी घेतात। असंच एक दिवस कलाचा पण सुखी संसार आपल्याला बघायला मिळेल। तेव्हा मात्र इकडे कळतं ते म्हणजे की आता कला त्याचबरोबर अद्वैत यांचाही सुखाचा संसार सुरू होईल आणि तो आपल्याला पाहायला मिळेल असं इकडे संगीता बोलत असते। तर रोहिणी मात्र धावतच सरोजच्या रूममध्ये आलेली असते आणि ती सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की काय बोलायचं आहे, तुला माहिती आहे ना रोहिणी मी कामात आहे, मग का असं करत आहेस तू। हे सगळं बोलणं त्यांचं चालू असतं। तेव्हा मात्र इकडे रोहिणी तिला म्हणत असते की असं एवढं मोठं घबाड माझ्या हाती लागलेलं आहे की ज्याचा तू विचारही करू शकणार नाहीस, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तू आत्तापर्यंत जे केलेलं नाही डबल खरेंबद्दलचं ते तुला करायला लागेल। फक्त त्या दिवशी एकच गोष्ट कर, ती म्हणजे की त्या दोघींना घराच्या बाहेर हकल। तेव्हा मात्र सरोज म्हणते, पण रोहिणी असं काय झालंय ती गोष्ट तर मला कळू दे एकदाची। तेव्हा रोहिणी सांगू लागते की हे बघ कसं आहे माहिती आहे का, मी त्याच वेळेस वहिनी तुला सांगणार आहे, फक्त तू त्या गोष्टीचा विचार केला पाहिजेस, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आपल्याला या सगळ्यातून खूप मोठी गोष्ट हाती लागलेली आहे। एवढंच मी तुला काय ते सांगेल, वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर आलेल्या असतील। हे सगळं बोलणं चालू असतं। त्यावेळी सरोज म्हणते, ठीक आहे, आपल्या जर चांदेकरांची कोणी फसवणूक करणार असेल तर त्यांना मी सोडणार नाही, काहीही झालं तरीही त्यांची मात्र वाट लावणारच आहे। हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर तिने तसं वचन आता सरोज रोहिणीला देते आणि आता ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं गोष्टी घडणार असतात, कारण रोहिणीला तसं वचन देऊन आता एका मोठ्या गोष्टीमध्ये सरोज अडकत असते, पण तिला तरी तेच हवं असतं, तिला तरी दुसऱ्या गोष्टी कोणत्या हव्या आहेत। काहीही झालं तरी तीच लायकी आहे, कारण तिला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की काहीही झालं तरीही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजेत। अद्वैतच्या आयुष्यामध्ये कला तिला नकोच असते, त्यामुळं तिच्यासाठी जे घडत असतं ते खूपच चांगलं असतं। इकडं गुरुजींना आता मुहूर्त काढण्यासाठी बोलवलेलं असतं। गुरुजी सांगतात की उद्याचाच मुहूर्त आहे। तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो, सगळेजण म्हणतात उद्याचाच मुहूर्त, आणि मग एवढं सहज कसं होणार हे सगळं, हे बोलणं चालू असतं। पण गुरुजींनी सांगितलेलं असतं की हो, उद्याचाच मुहूर्त चांगला आहे आणि आपल्याला उद्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत असं गुरुजींनी सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र मग गुरुजींना सगळेजण म्हणू लागतात,
पण 2 दिवसानंतरचा वगैरे नाही आहे का? तेव्हा गुरुजी म्हणतात की पुढचा मुहूर्त जो आहे तो 20 दिवसानंतरचा आहे. तेव्हा रोहिणी तिथे येते आणि इकडे रजनी त्याचबरोबर संगीता यांचं म्हणणं असतं की 20 दिवसानंतरचं असेल तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. हे सगळं बोलणं चालूच असतं. त्यावेळेस तिथे रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते काय गरज आहे, कारण उगीच चांगल्या कामाला उशीर कशाला, आपण ना हा जो आहे ना हाच मुहूर्त फायनल करूया, उद्याचाच करूया. आणि असंही आपा तुम्हाला काय वाटते सांगा बरं, असंही घरगुती फंक्शन करणार आहोत आणि आपण सगळेजण आहोत ना तयारी करायला, काळजी करायची काय गरज आहे, सगळं व्यवस्थितच होणार आहे. खरं तर रोहिणीच्या डोक्यात हे असतं की एकदा का हा मुहूर्त निघला की लवकरात लवकर तिची हकलपट्टी करता येईल, यासाठी तिचं हे सगळं बोलणं सुरू असतं. परंतु या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होणार असतो ही गोष्ट मात्र रोहिणीला अजूनपर्यंत माहिती नसते. परंतु इकडे रोहिणी म्हणत असते की आज सगळेजण खुश आहात ना, खुशच राहा, पण एक दिवस म्हणजे उद्या सगळ्यांना तुम्हाला खूपच वाईट अनुभव येणार आहे, सगळ्यांच्या डोळ्यात पाहणी असणार आहे, पण त्यानंतरचा दिवस हा खूप चांगला असणार आहे. खरं तर रोहिणी हा सगळा वाईट विचार करत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं करायच्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं तिला तिच्या होल्डमध्ये हवं आहे. म्हणून तिला नैनासोबतच कलाची पण हकलपट्टी करायची आहे. कारण कला जर घरात राहिली तर सरोज वहिनीसारखी ती आहे आणि ती प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये येत राहील, म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता साड्यांसाठी पण तिने बोलवून घेतलेलं असतं एका दुकानदाराला आणि साड्यांची खरेदी पण आता घरी सुरू झालेली असते आणि त्या दुकानदाराला बोलवून घेतलेलं असतं. साड्यांची खरेदी होत असते, सगळेजण खूप आनंदात असतात आणि हे सगळं जे वातावरण आहे ते इतकं छान असतं. परंतु या सगळ्याला गालबोट लागणार असतं, ही गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची असते. कारण या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हे फक्त आणि फक्त रोहिणीलाच माहिती असतं. कारण तिने एक मोठं कांड करण्याचं ठरवलेलं असतं आणि ते कांड मात्र वाटतं तेवढं सोपं नसतं. परंतु या सगळ्याचा परिणाम खूपच विचित्र होणार असतो. सगळेजण खूप आनंदात असतात, सगळ्यांना खूप भारी वाटत असतं, कारण फायनली हे सगळं घडत आहे. सगळे खूप खुश आहेत, कारण आता कितीतरी दिवसानंतर चांदेकरांच्या घरी कार्य होत आहे, एक छान असा उत्सव आहे, हे वातावरण उत्साही आहे, हे सगळं चालू असतं. परंतु या सगळ्यामध्ये खूप मोठी गोष्ट घडणार असते, ती म्हणजे रोहिणी नैनाच्या प्रेग्नन्सीचं जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर आणणार असते. तर इकडे कला सर्वजण असतात, साड्या घेत असतात. इकडे कला त्याचबरोबर रोहिणी आणि संगीता बसलेले असतात आणि त्यांच्या दोघींचं चाललेलं असतं ते म्हणजे आपण ना मोदक आणि त्याचबरोबर करंजी असं करूया, म्हणजे तिखट करंजी आणि गोड मोदक, आणि त्यातून मग आपण ओळखू लागायचं आणि परत म्हणायचं की जे काय आहे ते चांगलंच आहे. हा जो खेळ आहे म्हणजे करंजी निघाली तर अशी तिखट अशी मुलगी असणार आहे आणि मोदक असेल तर गुडगुडीत गोड असा मुलगा असणार आहे. हे कलाचं लॉजिक असतं. कला म्हणत असते आता सगळेजण बर्फी पेढा वगैरे वापरतात, पण मला ना हेच हवं आहे. तेव्हा ती बोलत असते. तेव्हा रजनी म्हणत असते की कलाला मात्र सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. आता नैनाचा झाला की कलाचाच नंबर लावायचा आहे, हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर इकडे आता साड्यांची खरेदी चालू झालेली असते. रोहिणी इकडे नैनाला सांगत असते की जास्त हेवी साडी घ्यायची नाही आणि त्याचबरोबर साड्या ज्या आहेत, दागिने जे आहेत ते हलके हलके वापरायचे, कारण राहुलच्या वेळेस ना माझा तोच प्रॉब्लेम झाला होता. मी खूप हेवी घेतलेलं आणि मग खूप त्रासदायक होतं ते. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र रोहिणी तिला सांगत असते की काहीही झालं तरीही आपण सगळं जे आहे ते छान असं करायचं आहे, हे बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर नैनाला मात्र टेन्शन येत असतं, कारण तिच्या फोनवरती फोन येत असतो, तो म्हणजे सौरभचा. सौरभ तिला कॉल करत असतो आणि तिला बोलवत असतो, कारण सौरभला पैसे हवे आहेत आणि जोपर्यंत ते पैसे त्याला मिळणार नाहीत तोपर्यंत सौरभ काही शांत बसणार नसतो, हे मात्र नैनाला चांगलंच माहिती असतं. तर इकडे संगीता आणि कला बोलत असतात. संगीता म्हणत असते की साड्या बघण्यासाठी तूच जा तिकडे, मी काही येत नाही तिथं. संगीताला थोडंसं कसं वाटत असतं की ह्यांच्या घरचं आहे आणि आपण कशाला तिथे मध्ये मध्ये जायचं, म्हणून संगीता काही जात नसते. कला म्हणते की ठीक आहे. मग आता सगळेजण साड्या सिलेक्ट करत असतात. मग नैनाची साडी ही सरोज आणि त्याचबरोबर रोहिणीने सिलेक्ट केलेली असते आणि त्याचबरोबर
आबाही हे सगळं खूप छान एन्जॉय करत असतात. आबाही सगळ्यांना सांगत असतात. सगळ्यांबरोबर खूप छान असं खेळीमेळीचं वातावरण घरातलं सुरू असतं. इकडे राहुल मात्र मोबाईल घेऊन बसलेला असतो आणि अद्वैत कामाचं करत असतो. अद्वैतने कामाला सुरुवात केलेली असते आणि अद्वैत कामाच्या गोष्टी बोलत असतो आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की अगं सुनबाई ये ना. त्यावेळेस तिथे जे दुकानदार असतात ते म्हणत असतात की यांच्या साड्यांचं चालू आहे, तुमच्या कुर्त्यांचं वगैरे कधी बघायचं आहे. आबा म्हणतात की हो, यांचं आधी होऊ द्या, यांचं झालं की मग आपलं बघायचं, असं आबा सांगत असतात. तेवढ्यातच अद्वैतला ऑफिसमधून कॉल येतो आणि अद्वैत तो फोन उचलतो आणि त्याचवेळी तिकडून अद्वैतला सांगितलं जातं की दिव्याघरच्या प्रोजेक्टमध्ये राहुल सरांचं अजिबात लक्ष नाही. कारण मी 4 दिवस झालं त्यांना मेल पाठवलेला होता. अगदी त्यांनी आनंदाच्या भरात पहिल्या दिवशी तेवढं काम केलेलं आहे, त्यानंतर अजिबात काम केलेलं नाही. ही गोष्ट अद्वैतला कळते, पण अद्वैत म्हणू लागतो की नाही, आत्ता राहुल खूप आनंदात आहे आणि त्यामुळं राहुलला आत्ता काही बोलायला नको आहे. फक्त त्या प्रोजेक्टचा जो होल्ड आहे तो मी माझ्याकडे घेतो, असं अद्वैतचं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी अद्वैत हे सगळं बोलत असतो आणि अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितच व्हायला पाहिजे आहेत. ऑफिसमधलं कामही तेवढंच महत्त्वाचं आहे, असं सगळं चालू असतं. तर इकडे नैना त्याचबरोबर रोहिणी सर्वजण असतात. नैनाच्या डोक्यामध्ये मात्र हेच सुरू असतं की लवकरात लवकर आत्ता मला बाहेर जाणं गरजेचं आहे आणि मी एकदा बाहेर गेली तरच हा जो सौरभ आहे त्याचं तोंड बंद करता येईल. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की अद्वैत राहुलला बोलवतो आणि राहुलला सांगतो की तू आहे ना, माझं एक काम होतं. तेव्हा तो म्हणू लागतो की ते जे आहे ना प्रोजेक्टचं दिव्याघरच्या, तर ते थोडासा त्याचा होल्ड मला माझ्याकडे हवा आहे. तर राहुल म्हणू लागतो का. तेव्हा अद्वैत सांगत असतो की हो, मला त्याचा होल्ड माझ्याकडे हवा आहे, कारण तू आत्ता ह्या सगळ्या आनंदाच्या गोष्टीमध्ये बिझी आहेस ना, त्यामुळं त्याचा होल्ड मला माझ्याकडे दे. हे ऐकल्यानंतर राहुलला राग येतो. राहुल म्हणू लागतो असं काय म्हणतोयस तू, मी काही काम व्यवस्थित करत नाही आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे तुझ्या आयुष्यातली एवढी छान फेज आहे ही, तू काम तर व्यवस्थित करतच आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की आत्ता नैनासोबत तू असणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि राहुल तिथे लगेच बोलायला लागतो की त्या खोटारड्या नैनासोबत काय गरज आहे, मी तिथं असायची. तेव्हा रोहिणी तिथे येते आणि विचारू लागते काय झालं. तेव्हा राहुल सांगतो की त्याला दिव्याघरच्या प्रोजेक्टचा जो होल्ड आहे तो त्याच्याकडे हवा आहे, पण मी काम तर व्यवस्थित करत आहे ना, हे सगळं बोलणं त्याचं सुरू असतं. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते हो, तू काम व्यवस्थित करत आहेस, पण त्याला वाटतंय ना तसं. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो हो ना, मला म्हणायचं होतं. आणि अद्वैतला रोहिणी सांगू लागते की थोडं ना त्याचं आणि नैनाचं भांडण झालं ना, म्हणून तो तिच्याबद्दल तसं बोलत आहे. रोहिणी परिस्थिती सांभाळून घेते आणि अद्वैत म्हणतो ठीक आहे, मला होल्ड दे, मी माझी बी बघेल, कारण तुझी एन्जॉयमेंट आहे ना ती महत्त्वाची आहे आत्ताच्या घडीला सगळी. कारण काहीही झालं तरीही आत्ता तुमच्या दोघांच्या आयुष्यातला हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि तो दोघांनी तुम्ही छान एन्जॉय केला पाहिजे असं मला वाटतं, असं अद्वैतनं सांगितलेलं असतं. इकडे कला मात्र एक छान असा ग्रे कलरचा कुर्ता असतो आणि तो कुर्ता विचारत असते आणि तो विचार करत असते की हा कुर्ता चांदेकरला कसा दिसेल, मी चांदेकरसाठी घेऊ का, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग तिने चांदेकरसाठी तो कुर्ता घ्यायला इकडे तयार झालेली असते. परंतु ती म्हणत असते मी एवढा चांदेकरसाठी कुर्ता घेते, पण तो घालणार आहे का, कारण त्याचा स्वभाव काय आहे, कारण त्याला हे पटेल का, हे सगळं त्याचं चाललेलं असतं. पण कला म्हणते की ठीक आहे, त्या दुकानदारालाही सांगून ठेवते की हा कुर्ता पॅक करा आणि त्याचं बिल जे आहे ते माझ्याकडून घ्या, असं तिनं सांगितलेलं असतं. आणि मग तो कुर्ता अद्वैतला कसा दिसेल, काय वाटेल, अद्वैत खुश असेल का, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये चालूच असतात. ती हे सगळं बोलतच असते. आणि त्याचवेळी ते काकाही म्हणत असतात दुकानदारवाले की ठीक आहे, घ्या तुम्ही हा कुर्ता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि कलाने अद्वैतसाठी कुर्ता सिलेक्ट केलेला असतो. सगळेजण तिथं असतात. श्रीकांत त्याचबरोबर सोहम, साड्यांची खरेदी झाली की आता सगळ्यांसाठी कुर्ते घ्यायचे असतात. सगळेजण तिथं बोलतच असतात. आणि त्याचवेळी कलाचे मात्र डोक्यात तेच सुरू असतं की अद्वैतला हा कुर्ता छान दिसला पाहिजे, मला अद्वैतसाठी हा कुर्ता घ्यायचा आहे, हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी कला मात्र इकडे तो कुर्ता घेण्यासाठी सज्ज झालेली असते. तिला तो कुर्ता आवडलेला असतो आणि अद्वैतसाठी तिला गिफ्ट घ्यायचं असतं, म्हणून ती तो कुर्ता घेत असते. तर इकडे अद्वैत त्याचबरोबर रोहिणी आणि राहुल यांचं सुरू असतं. अद्वैत म्हणत असतो की दिव्याघरच्या प्रोजेक्टमध्ये राहुलचं लक्ष नाही,
ही गोष्ट जरी महत्त्वाची असली तरीही आत्ता त्याच्या आयुष्यामध्ये हा जो आनंदाचा क्षण आहे तोही त्याने एन्जॉय करणं गरजेचं आहे. त्यामुळं तो प्रोजेक्ट माझ्याकडे घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, पण राहुलला न दुखावता मला हे सगळं करायचं आहे, हे चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणी म्हणत असते की राहुल, तुझ्या लक्षात येत नाही आहे का तू काय करतोयस ते? कारण काही झालं तरी तू काय बोलून जात होता आत्ता? तेव्हा राहुल म्हणतो, हो ना, राग आलेला होता ना मला, त्याच्यामुळं असं बोललं जात होतं माझ्याकडून. रोहिणी म्हणते की राहुल, चुकतोयस तू, तुझ्या लक्षात येत नाही आहे का? यामुळं गोष्टी बिघडवू शकतात, माहिती आहे ना तुला? असं म्हणत रोहिणी त्याला शांत करत असते, त्याला म्हणत असते की असं नको करूस, असं रोहिणी त्याला समजून सांगत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की हो मॉम, असं म्हणत तोही रोहिणीच्या कारस्थानामध्ये चांगलाच तयार झालेला असतो. कारण त्यालाही या घरातून बाहेर हकलायचं असतं, ते म्हणजे कला आणि त्याचबरोबर नैनाला. तर रोहिणी म्हणते की चल रूममध्ये आपण तिथे जाऊन बोलूया, कारण इथे बोलणं तेवढं रिस्की आहे. अद्वैत पण हे सगळं पाहत असतो. अद्वैतला छान वाटत असतं, कारण काहीही झालं तरी आत्ता जो आनंदाचा प्रसंग आहे तो चालू आहे, खूप छान गोष्टी घडत आहेत. कारण घरामध्ये एवढं छान खेळीमेळीचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर नैना ही खुश आहे. पण नैनाच्या डोक्यात मात्र विचारचक्र सुरू आहे की आता डोहाळ जेवण, म्हणजे नैनाने ती प्रेग्नन्सी इतक्या दिवसापर्यंत लपवलेली आहे की डोहाळ जेवण आलं तरीही घरातल्यांना कुणालाही नैनावरती संशय आलेला नाही का? तिच्या नवऱ्याला तिला एकदाही वाटलं नाही की तिच्यासोबत आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. नैना जर डॉक्टरांकडे यायला बाकीच्यांना नकार देत असेल, पण यांनीही घरातल्यांनी कधीच विचार केला नाही की हे चुकतंय, आपण असं नाही केलं पाहिजे, असं कोणाच्याही डोक्यात आलं नाही. हे सगळंजण तिथे चालू असतात. कला मात्र वेगळ्याच विचारात गुंग झालेली असते, खुश झालेली असते. आणि त्याचबरोबर तिचं मात्र सुरू असतं ते म्हणजे अद्वैतसाठी काय घ्यायचं, अद्वैतसाठी काय करायचं, याच गोष्टीमध्ये ती गुंगलेली असते आणि तिला या गोष्टीमध्ये खूपच भारी वाटत असतं. इकडं आता सगळ्यांच्या साड्या सिलेक्ट झालेल्या असतात, आता कुर्त्यांचं सिलेक्शन चालू होत असतं आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र खूपच मजा येत असते आणि सोहमही तिथं असतो. सोहमने पण आता स्वतःला पूर्णपणे या सगळ्यातून बाहेर काढलेलं आहे, कारण सोहमला असं वाटत असतं की काहीही असलं तरीही माझ्यासोबत काजल आत्ता तयार नाही ना, तर ठीक आहे, असं सोहमचंही म्हणणं असतं. म्हणून त्या गोष्टीपासून तोही स्वतःला लांब ठेवत आहे, कारण काजलला जोपर्यंत तयारी वाटत नाही, काजलच्या मनाची तयारी होत नाही, तोपर्यंत आपण या गोष्टीसाठी तयार व्हायचं नाही, असं त्याने ठरवलेलं आहे. आणि काजलशी बोलणंही त्याने पूर्णपणे बंद केलेलं आहे, कारण त्याला असं वाटत आहे की काहीही झालं तरी तिला जर माझ्याबद्दल काही वाटत नसेल, तिला जर लग्न करायचं नसेल आणि तिला लग्न करायचं नाही त्याची काही कारणं वेगळी आहेत, कारण तिला तिच्या आईबाबांसोबत राहायचं आहे म्हणून तिला लग्न करायचं नाही, ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची असते. तर आता सगळेजण खाली बसलेले आहेत. राहुल आणि रोहिणी दोघंच रूममध्ये गेलेले असतात. त्यांच्यामध्ये बोलणं चालू असतं, उद्या ना तुझ्या बायकोला मी तयार करणार आहे, कारण लग्न झाल्यापासून तिने खूप त्रास दिलेला आहे ना तुला, त्या सगळ्या गोष्टींचा बदला घ्यायचा आहे राहुल मला, असं रोहिणी इकडे सांगत असते. आणि रोहिणीने हा सगळा प्लॅन केलेला असतो. रोहिणी म्हणत असते की बघ, उद्या मी तिला तयार करणार आहे आणि तिचं खोटं पोट मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे, कारण काहीही झालं तरीही मी ठरवलेलं आहे ना, ती गोष्ट होणारच आहे, हे सगळं रोहिणी बोलत असते. आणि आबा म्हणत असतात की रोहिणी आणि राहुल कुठं आहेत, म्हणून आबांनी विचारायला पाठवलेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते की रूममध्ये गेलेले आहेत, मी बोलवून आणते त्यांना, असं म्हणत कला आता रोहिणी आणि राहुलला बोलवण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेलेले असते. आणि त्याच वेळी यांचा जो प्लॅन चालू असतो की त्या कलाला, त्या डब्बल खरे बहिणींना या घरातून हकलून द्यायचं आहे, या घरातून त्यांना धक्के मारत बाहेर काढायचं आहे, कारण त्यांनी जे कांड केलेलं आहे ते इतकं मोठं आहे, त्यामुळं त्याच्यासाठी त्यांना तीच शिक्षा भोगावी लागणार आहे. हे सगळं चालू असतं. परंतु इकडे मात्र कला आता तिथं पोहोचलेली असते आणि कला मात्र विचार करत असते की नक्की काय करायचं आहे. आणि तेवढ्या तिच्या कानावरती हे सगळं पडलेलं आहे. कला आता रोहिणी आणि राहुलचा डाव कशा पद्धतीने उधळून लावणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.